पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हॅलो, हां त्या सगळ्या फाईल्स आहेत ना तुमच्याकडे? ओके ठीक आहे. ओके येस. हा, ही फोन मध्ये बिझी आहे, तोपर्यंत मी सटकतो. चल रितेश. ओके रितेश भाई हा, निघायचं? हो नाही म्हणजे तू जा नाही ऑफिसला. मी माझं काय आहे, मला थोडं ते हे काल रात्रीपासून थोडं अनइझी होत आहे ना, ते पाल्पिटेशन होत आहे अय्या. अरे तुला कालपासून बरं नाही आणि तू हा, चल आधी आपण डॉक्टरांकडे जाऊ. चल. नाही नाही नाही, तू नको यायला, मी जाईन ना. मी जातो डॉक्टरांकडे, औषध घेतो आणि ऑफिसला येतो ना. तुझा ऑफिसला? नक्की? हा नक्की नक्की. हे बघ भूली गया रितेश. काय यार ते काय नाही ते. अरे तू आज नको जाऊ, तुला बरं नाहीये ना, मी बघते. मी तेच सांगत होते. अगं त्याला बरं नाहीये, त्यांनी डॉक्टरांकडे गेलं पाहिजे ना. हो ते माझं आहे ते. अरे पण मी करते आज सगळं काम. अरे पण माझं आहे ना ते. काय ह्यात? ते हे आहे रिपोर्ट ना हा, रिपोर्ट છે ને, रिपोर्ट છે મારા ડોક્ટરના रिपोर्ट रूटीन. रिपोर्ट છે મારા, ते डॉक्टरांकडे घेऊन जायला हवं ना. एकदम वेळेत घेऊन आली ना बायडी माझी. बरं मी निघते, आज यशवर्धन बरोबर मीटिंग आहे, कॉन्ट्रॅक्ट साइन करणार आहे. अरे हा हा हा, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय. अनुदी ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय. चल बाय बाय. बाय अनुदी. अरे बाय बाय, काय करते हे असं घेऊन येते झेंड्यासारखा, आणि हे तू अनुदीच्या हातात दिलं. हे काय आहे माहिती आहे, फोटो आहे फोटो, आणि नुसता फोटो नाही, हा बॉम्ब आहे, ऍटम बॉम्ब आहे, ज्वालामुखी आहे. मग तू कशाला विसरलास? तू विसरलं म्हणून मी असं घेऊन आले एन्व्हलप म्हणून. माणूस छ्या इडियट. किंजू किंजू किंजू. या सर या. ही मॅडमची केबिन आहे. तुम्ही बसा मॅडम, येतील जितक्यात. थँक्यू. वर्क प्लेसवर असा फॅमिलीचा फोटो असला ना की सतत असं वाटत राहतं की फॅमिली आपल्या सोबत आहे. तुम्ही बसा ना. थँक्स. हा, सो लेट्स टॉक बिझनेस. फॅमिली फोटो. ऑफिसमध्ये माझा डेस्क लावताना तू माझ्याकडे माझा फॅमिली फोटो मागितला होतास. मला असं वाटतं कुठलाही बिझनेस पार्टनरशिप मध्ये सुरू करायच्या आधी आपल्याला त्यात ट्रान्सपरन्सी आणि ट्रस्ट असणं गरजेचं. शुअर. सो हे काही क्लॉज आहेत, ते तुम्ही एकदा वाचून घ्या आणि मग साइन करा. अरे आधी वाचून तर घ्या. तुम्ही ट्रान्सपरन्सी दाखवलीत, मी ट्रस्ट दाखवतोय. माझ्याच शब्दात मला पकडताय. तू नेहा असशील तर कधीच कोणाचं वाईट करू शकत नाहीस. यातले काही क्लॉज हार्श असू शकतील.
क्लॉज नंबर 1, या डील्स मधले सगळे लँडचे हक्क मेहताजकडे असतात. क्लॉज नंबर 2, सगळे महत्वाचे डिसिजन्स मेहताज घेतील. अँड लास्ट क्लॉज, या बिझनेसचे म्हणजे या डीलचे सगळे डिसिजन्स मेहताजच्या हातात असतील. आणि काही डिसिजन्स हार्श पण असू शकतील आणि आय एम शुअर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल. हार्श डिसिजन्स म्हणजे मीन्स मे बी हा बिझनेस रातोरात बंद करावा लागला तर त्याला काही प्रॉब्लेम नसला पाहिजे तुम्हाला. किंवा या बिझनेस आणि एम्प्लॉई मध्ये जर बिझनेसला पहिले सिलेक्ट करावं लागलं. ही जर का नेहा असेल तर भलते सलते क्लॉज घालून एम्प्लॉईजचं रादर कुणाचंच नुकसान होईल असे काही निर्णय घेणार नाही, माझी खात्री आहे. किंवा मिस्टर यशवर्धन, या मला असं वाटतंय हा लास्ट क्लॉज तुम्हाला पटलेला नाहीये. नाही, असं काही नाही. यू शुअर? आय एम कम्प्लिटली ओके विथ इट. देन लेट्स लॉक द डील. लेट्स लॉक इट. कॉंग्रॅच्युलेशन. चला, હવે પપ્પાને ટેન્શન લેવાની જરૂર નથી. સગळं त्यांच्या मनाप्रमाणे होतंय. हा फोटो बघ. नेमकं काय करायचं शेठ? मॉर्फ करून हवाय का? मॉर्फ नाही करायचा आहे, तो मॉर्फ केलेलाच आहे. तो मॉर्फ कसा केला ते शोधून काढायचा आहे. काम होईल शेठ. हे लेडी आहे ना, याचा फेस नीट बघ. हा फोटो मॉर्फ केलाय का ते शोधून काढायचंय. असं पाहिलं तर हा फोटो मॉर्फिंग केलेला वाटत नाही. हा आपण एकदा नीट बघावं लागेल. हा शेठ, हा फोटो तर हे प्रश्न विचारायचे नाही. फोटो कोणाचा आहे, तो कसा आहे, तिथं कसा काय, हे प्रश्न विचारायचे नाही. हा, एक हातात लक्ष्मी दुसरा तोंडावर ठेवायचा आणि गप राहायचं. त्या लेडीचा फोटो तिथं कसा काय आला, तो मॉर्फ केलाय का हे शोधायचं आणि मला सांगायचं. चल निघ. आणि बघे, या कानाची त्या कानाला खबर होता का म्हणे, नाही तर मग रितेश भाईचे. हो शेठ, समजलं. सो बेसिकली दिस इज इट. कसा वाटला प्लॅन तुम्हाला? प्रोजेक्ट छान आहे. गुड प्रोजेक्ट आणि प्रॉफिटेबल प्रोजेक्ट मध्ये फरक असतो असं म्हणजे मला असं वाटतं. आणि हा प्रोजेक्ट किती प्रॉफिट देऊन जाईल हे काय वाटतंय तुम्हाला? काही चेंजेस करावे लागतील का? फेअर इनफ. काय काय वाटतं, काय चेंजेस केले पाहिजे? सध्या तर लंच ब्रेक घेतला पाहिजे. जेवण मग बोलू. मी आलेच. सर, हा तुमचा डब्बा. मी केलेली ही सांडग्याची भाजी नेहाला आवडेल ना?
का नाही आवडणार? मी सुद्धा जेव्हा पहिल्यांदा खाल्ली होती तेव्हा मी त्या भाजीच्या प्रेमातच पडलो होतो. वर्ल्ड्स बेस्ट सांडग्याची भाजी. सर तुमचा डब्बा. नाही असू दे, मी बघतो. चला सुरुवात करूया. शुअर. ही सांडग्याची भाजी जर का हिला आवडली तर ही माझी नेहाच आहे. एक मिनिट, ही भाजी इथे कोणी ठेवली? माहित नाही मॅम. माझ्या डब्यात आली आहे ही. नाही मॅम. तुम्ही किती वर्ष झाले इथे काम करताय? तुम्हाला माहिती नाहीये मला सांडग्याची भाजी नाही आवडत, मला नॉशिया या भाजीचा? ही 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 इथे तुम्ही नाही ठेवली, मग कोणी ठेवली? माहित मी आईलाच फोन करते. नाही, ऍक्च्युली ती भाजी मी आणली आहे. आय एम सॉरी. खरं तर मी तुम्हाला विचारायला हवं होतं, पण मला वाटलं कदाचित. नाही नाही नाही, ऍक्च्युली आय एम सॉरी. मला माहिती नव्हतं. आय एम रिअली सॉरी. सॉरी. तुम्ही पण जेवून घ्या. आय एम रिअली सॉरी, पण मला ना नॉशिया येतो. मला नाही आवडत. मला खूप मळमळायला लागतं. म्हणजे तुम्हाला कळतंय ना मी काय बोलते ते. आय एम सॉरी. पण नो नो, आय कम्प्लिटली अंडरस्टँड. आय एम सॉरी. इन फॅक्ट एक मिनिट, तुम्ही जेवून घ्या ना. तुम्ही कशाला नाही जेवत आहात? मी एक काम करते, मी तुमच्यासाठी एक केबिन अरेंज करते, तुम्ही तिथे बसून जेवून घ्या. पण असं अन्न वाया नका घालू. अगदी नेहासारखं बोलली. नेहाला सुद्धा नाही आवडायचं असं अन्न वाया गेलेलं. ही अनुष्काच आहे ना, की नेहा आहे माझी? ओके. काय झालं? आय होप यू डोंट माइंड. नो, नॉट एट ऑल. हे ओके, पण बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूने मला असं वाटतं आपण एवढे चेंजेस केले पाहिजे. मिस्टर यशवर्धन, काय 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 म्हणत होता तुम्ही? माझं बोलून झालंय. मी तुमचं ओपिनियन विचारतीये. या शुअर. नो, आय कम्प्लिटली अग्री. तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे. आपण तसंच करूया. आय एम सॉरी मिस्टर यशवर्धन, पण मला असं वाटतंय की तुम्ही अजूनही तुमच्या बायकोला विसरले नाही आहात. तुम्हाला माझ्यात अजूनही तुमची बायको दिसते. पण मी नेहा चौधरी नाहीये. मी अनुष्का आहे, अनुष्का मेहता. त्यामुळे जर तुम्हाला अजूनही माझ्यामध्ये आणि तुमच्या बायकोमध्ये गल्लत होत असेल तर मला असं वाटतं आपण हा बिझनेस नाही केला पाहिजे. नाही नाही, हे बघा, तुम्ही लगेच असा टोकाचा निर्णय घेऊ नका. आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. यापुढे असं नाही होणार. ट्रस्ट मी.
कम इन. मॅम आज जरा मला लवकर घरी जायला मिळेल का? का काय झालं? मॅम माझा मुलगा खूप आजारी आहे, त्याला कदाचित आज हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागेल. ओ पण मग तुम्ही इथे काय करतायत? तुम्ही निघा, तुम्हाला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे. प्लीज तुम्ही निघा. ठीक आहे मॅम. एक सेकंड. हे ठेवा, तुम्हाला गरज पडेल. थँक्यू मॅम. काळजी घ्या. नेहा सुद्धा सगळ्यांची अशीच काळजी घ्यायची. एखाद्या एम्प्लॉईचा एवढा विचार करणारी जेव्हा बिझनेस आणि एम्प्लॉई मध्ये सिलेक्ट करायची वेळ येईल तेव्हा बिझनेस कशी काय सिलेक्ट करेल? वाय नॉट? बिझनेस काय वाईट आहे? फक्त बिझनेस करताना माणुसकी जपली पाहिजे असं मला वाटतं. आणि असे प्रसंग सांगून येत नाही, सो आधीच तरतूद करून ठेवली पाहिजे. राईट? एक सेकंड, हा फोन घेऊ. शुअर प्लीज. मम्मीचा फोन. हा किंजलबेन. अनुदी, તમે કાકીજીને સમજાવો ના. તું સકાળપાસનો ફોન નહીં કેલા म्हणून ते इंजेक्शन घ्यायला तयार नाहीये. अरे मम्मी सॉरी, थोडी बिझी होते मम्मी. तुम्ही इंजेक्शन का नाही घेतलं अजून? नाही, मी नाही घेणार इंजेक्शन. मम्मी दिस इज नॉट फेअर. आत्ताच्या आत्ता माझ्या समोर इंजेक्शन घ्या, नाहीतर मी परत अब्रॉडला निघून जाईल. ना ना, येऊ नका. मी घेते इंजेक्शन. घेते. बाय. घे. काय होतं हिला? आता तर आईला इतक्या प्रेमाने इंजेक्शन घ्यायला सांगत होती, लगेच का अशी पॅनिक झाली? मम्मी मी तुम्हाला नंतर कॉल करते. अनुष्का, काही होतंय का तुला? आर यू ओके? हो. आणि घ्या प्लीज. काही होतंय का तुम्हाला? मी बोलवू का कोणाला? हो, मला माहिती नाही. मला इंजेक्शनचा खूप त्रास होतो. मला खूप फोबिया आहे इंजेक्शनचा. मला असं कोणाला इंजेक्शन देताना पाहिलं ना की मला असं वाटतं ते आतून ते मला खूप त्रास होतो आतून. माहिती नाही का, पण मला खूप भीती वाटते.